थोडासा मोठा होत जातो. जानेवारीला एंडिंगला दिवस आपल्याला मोठा पाहायला मिळेल. तर पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल कोलेगाव विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट खोनी सीड संघ. इथं टॉस जिंकला कोलेगाव टीमने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. खोनी सीड टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. बॅटर मात्र मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळतात खोनी सी टीमचं. तर मान्यवर पाहतो आपण मुख्य व्यासपीठावरती A1 जोडी मलंगड विभागातील अविनाश सालवी साहेब असतील, यांच्या समवेत निलेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यांना कुठेतरी जायचंय तर त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. समाजसेवक सरपंच साहेब पाहतो आपण जगन ठाकरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. या अविनाश सालवी विनंती असेल आपल्याला आपला शुभ सन्मान. माजी सरपंच सुरेश ठाकरे आपला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. साहेब सालवी यांचा कुंभारले गावचे मलंगड विभागातील A1 जोडी पाहतो. मंचावरती निलेश म्हात्रे देखील उपस्थित आहेत. माहिती उद्धार शहर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो. तसेच विनंती असेल निलेश म्हात्रे साहेब आपल्याला देखील चिंचले गावचे HP पेट्रोल पंपचे मालक, खऱ्या अर्थाने एवढी मोठी व्यक्ती गणपत ठाकरे असेल ज्येष्ठ मान्यवर, त्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते निलेश म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातो. माहिती उद्धार शहर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला जातो शुभ सन्मान. समवेत पाहतो आपण माजी सरपंच सुरेश ठाकरे देखील अगदी सकाळच्या सत्रामध्ये वेलात वेल काढून आपल्याला वेल दिला. तसेच HP पेट्रोल पंपचे मालक, खऱ्या अर्थाने एवढी मोठी व्यक्ती या स्पर्धेला सकाळच्या सत्रात भेट दिली. चला चला पंचांचा ग्रीन सिग्नल येते. ओके 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल वाईडिश लॉंग ऑफला सिंगल मिळाली. श्री गणेशा पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. फलंदाज होता विकी डोंगरे याच्या बॅट मधून श्री गणेश. तर आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली पहिल्याच बॉलवरती. नॉन स्ट्राईक फलंदाज स्ट्राईकला गेलाय. हाफ ट्रॅकरचा बॉल बॉलला फुल केलाय. फुल आणि चांगला सक्सेसफुल पाहायला मिळते. पंचांचा इशारा हा येतोय. दमदार षटकार दुसऱ्याच बॉलवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती.
तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती षटकातील तिसरा बॉल फेकण्यासाठी. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला. तिसरा बॉल. इथं मात्र बिग अपील केली जाते आणि फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद. चुकी करायची गरज नव्हती, थोडीशी गलती केली आणि फलंदाज बाद. आणि पहा, लक्षात ठेवा, सुरुवातीलाच जी महत्वाची सूचना द्यायची होती ती सूचना दिलेली होती तुम्हाला. ज्या टीमचा हायस्ट स्कोर असेल पहिल्या फेरीमध्ये त्या टीमला मात्र बाय देण्यात येईल, हे लक्षात ठेवा. हायस्ट स्कोरला बाय असेल. नंतर तुम्ही सांगाल का आम्हाला तुम्ही सूचना दिलीच ना, तसं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आर्यन ठोंबरे हा न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये आलाय. पहिला फलंदाज बाद झाला धावचीच्या स्वरूपामध्ये. न्यू बॅटर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. समोर फलंदाज, त्याच्या बॅटमध्ये दमदार षटकार पाहिला. इत्यामध्ये फटका चांगला आहे, दमदार फटका. वायडिश लोंगाच्या डोक्यावरून येत आहे हा दुसरा षटकार. फलंदाज पाहतो आपण हर्ष पाटीलच्या बॅटमधून. गोलंदाज बबलू पाटील पाहतो आपण. P1चा सेटअप फेकताना पहिलाच पॉवर प्लेमध्ये पॉवर हिट बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाज पुढचा बॉल आपटेकरचा बॉल, चांगला फटका अराउंड द कार्पेट. थोडेसे मिस फील्ड, परंतु सिंगल मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 14 आकड्यावरती. 14 धावा. 5 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. 14 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळाली. कोणी सी टीम बॅटिंग करत असताना 5 बॉलचा खेळ आतापर्यंत. बॅटची कडा इनसाइड, मिस फील्ड, बॉल थांबणार नाही यावेळी मात्र बॉलला अडवलाय. तोपर्यंत एकच धाव मिळाली आणि ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. पहिल्या ओव्हर नंतर टीमची टोटल 15 धावा. थोडा स्पीडअप घ्या. पहिलाच सामना पाहतो आणि असं जर उशीर झाला तर आपल्याला दुसऱ्या राऊंडच्या सामन्याला मात्र कमी षटकं खेळायला भेटतील. गोलंदाज तयार असेल सेकंड ओव्हरसाठी. शुभम म्हात्रे. 4 षटकांचा सामना पाहतो आपण आणि पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले आपण 15 धावा. एक फलंदाज बाद झाला. पकडला झेल, संपला एक खेळ फलंदाजाचा. ताबडतोब लावून घ्यायचंय कारण की आपल्याला भरपूर सामने खेळवायचे. पहिला सामना आणि पहिलाच सत्र पाहतो आपण.
2 फलंदाज बाद झाले. टीमची धावसंख्या 15 पाहतो आपण. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आली. जसं सेकंड ओव्हरची सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली गोलंदाज शुभम म्हात्रे गोलंदाजांनी. आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार शुभम म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवरती. नो बॅटर मैदानाच्या हातमध्ये भूषण ठोंबरे हा फलंदाज. ऑफिस बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळतो अराउंड द कार्पेट. फिल्डर तैनात डीपमध्ये. फक्त सिंगलच्या मदतीने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. सेकंड ओव्हर पाहतो आपण. शुभम म्हात्रे चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली. सेकंड बॉलवरती फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. तिसऱ्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाज मात्र हर्ष स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळेल. त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. इथं फटका चांगला अराउंड द कार्पेट. पुन्हा एकदा काय ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर अगदी वेगाने आला बॉलवरती. तोपर्यंत फील्ड केला फेकला. तोपर्यंत फक्त सिंगल मिळाली. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट देखील पाहतो आपण. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय मैदानामध्ये. गोलंदाजी मात्र खूप चांगली पाहायला मिळते. मोठे फटके मारू देत नाही या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले 2 षटकार पाहिले परंतु या ओव्हरमध्ये मग तसं काही पाहायला मिळत नाही. सुरुवातच मध्ये विकेटमध्ये करून दिली होती शुभम म्हात्रे गोलंदाजांनी आणि त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. पुढचा बॉल असेल ऑफिस बॉल होता. पुन्हा एकदा तोच फटका रिप्ले पाहायला मिळते. तोच फिल्डर तो शॉट मिड ऑफला. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 मध्ये फक्त 3 धावा खर्च केले. 1 फलंदाज बाद केले. काय गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण शुभम म्हात्रेला. या ओव्हरमध्ये धावा पूर्णपणे मात्र थांबवल्या गेल्यात. पुढचा बॉल असेल ऑफिस बॉल होता. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट. फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. हाय फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगलवरती रोखल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू फेकले. 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात टोटल आणि टोटल फक्त 4 धावा खर्च केल्यात. 1 फलंदाज बाद केले. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 15 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज महागडं ठरला होता. पॉवर प्लेमध्ये धावा बनताना आपण नेहमीच पाहिलं जातं परंतु खास करून 2 षटकार लगवलं होतं फलंदाज हर्ष पाटीलने आणि त्याच्या जोरावरती पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा. त्यानंतर मात्र धावसंख्येला मात्र कुठेतरी ब्रेक लावला गोलंदाज पाहिला आपण शुभम म्हात्रे. अंतिम बॉल असेल या ओव्हरचा. इथं मात्र स्क्वेअर लेगला खेळून काढले. चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा सिंगल. काय गोलंदाजी. 5 सिंगल पाहिले आपण या ओव्हरमध्ये आणि 1 विकेट. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 20. डीजे चला लगेच स्पीडअप घ्यायचं आपल्याला. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 20 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक 3 असेल. गोलंदाज निहाल पाटील याच्या हातात चेंडू दिलाय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो निहाल पाटील. 2 षटकामध्ये 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा. सुरुवात खूप चांगली केली होती पॉवर प्लेमध्ये. त्यानंतर मात्र सेकंड ओव्हर शुभम म्हात्रे यांनी गोलंदाजी केली. फक्त धावा खर्च केल्या 5 आणि 2 षटकामध्ये पाहिले आपण तर 20 धावा. अजूनही 2 षटक शिल्लक आहे. 2 षटकामध्ये तुम्ही अजूनही विचार केला तर 25 ते 30 धावा देखील बनवू शकता. गोलंदाज निहाल तयार असेल. स्ट्राईक एंड फलंदाज देखील तयार आहेत. हा बॉल नक्कीच पंच आमच्याकडे बोलतात. इट इज अ वाईट. हा स्पर्धेचा पहिला व्हाईट बॉल.
स्पर्धेचा पहिला व्हाईट बॉल पाहतो आपण निहालच्या माध्यमातून. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती. 21 लॉस्ट फॉर 2 विकेट. 21 धावा. फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे परंतु फिल्डर बॉल खाली. तिसरा धक्का लागतो कोणी सी टीमला. यस, तर निहाल जरी सुरुवात व्हाईट बॉलनी केली परंतु लगेच विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. 3 फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले अजय. पुढचा बॉल असेल निहालचा. इथे देखील फटका चांगला आहे आणि जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी. येतोय षटकार. डीजे अजयच्या बॅट मधून पाहिला आपण मोठा धमाका ब्लास्ट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 27 या आकड्यावरती. पुढचा बॉल अजय साठी. हा ट्रॅकरचा बॉल पुन्हा एकदा जाईल का? आणि इथे काय केलं गेलं? नक्कीच चेक केला जाईल. हा मात्र बॉल चेक केला जाईल. सिंगलच ना? फक्त सिंगल. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. असं वाटलं एकाच वेळेला शेल्याला वाटलं होतं की हा बॉल आरपार जाईल परंतु फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. बॅटची काढा. फलंदाज बाद. आणखी एक दे धक्का. धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. तर खूप चांगला झेल पकडला पाहिला आपण विकेट किपरनं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. यश म्हात्रे गोलंदाज पाहतो आपण निहालला. पुढचा बॉल फेकताना तर 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस 34 धावा. चला स्पीडअप घ्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं धावा खर्च केल्या 15 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये पाहिलं तर 5 धावा खर्च केल्या होत्या. 2 षटकामध्ये आपण 20 धावा पाहिल्या तर तिसऱ्या षटकामध्ये धावा तब्बल 14 आल्या. 14 धावा आले. टोटलचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता अंतिम षटकामध्ये जर 15-16 धावा आले तर 50 धावांचा देखील आकडा पार आपल्याला पाहायला मिळेल. आणि हाणामारीचं षटक असेल, स्लोगरचं षटक असेल, शेवटचं षटक असेल, इथे नक्कीच मात्र फलंदाज मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करणार. प्रतीक संती आलाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. गोलंदाज प्रतीक संते. प्रतीक संते तयार असेल पहिलाच बॉल फेकण्यासाठी. फटका तर चांगला आहे परंतु फिल्डर तैनात आहे. आणखी एक दे धक्का. फलंदाज बाद.
न्यू बॅटर प्रितेश आलाय, रितेश आलाय, सॉरी. 34 धावा धावफलकावरती गोलंदाजाला प्रतीक संते देखील पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली आपल्या टीमला, ज्याप्रमाणे निहाळने दिली होती तशीच सुरुवात. इथं मात्र क्लीन बॉल. दुसऱ्या बॉलवरती दुसरा फलंदाज बाद. ऑन द हॅट्रिक वरती असेल गोलंदाज प्रतीक संदे. तर ज्या षटकामध्ये धावा बनवायच्या असतात त्या धावा षटकामध्ये आपण विकेटची पडझड पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट. आता ऑन द हॅट्रिक वरती असेल गोलंदाज प्रतीक संते. हा गोलंदाज 34 धावा धावफलकावरती अगदी स्थिर पाहायला मिळते. ती धावसंख्या आपण तिसऱ्या षटकामध्ये पाहिली होती. जशी सुरुवात झाली चौथ्या षटकाची, पहिल्या बॉलवरती विकेट, सेकंड बॉलवरती विकेट, ऑन द हॅट्रिक वरती फटका चांगला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळते. सेकंडसाठी कॉल केलाय, पाहूया इथे काय घडलं जाईल. आणि सेकंड देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे जातो. टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. गोलंदाज पाहतो आपण प्रतीक संतेला. 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील पहिल्या सत्रातील. आणि लक्षात देखील ठेवायचं आहे की हाय स्कोर ज्या संघाचा असेल त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल. तर 36 धावा अजूनही तुमच्या बॅटमधून मोठे पटके जर आले तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. यावेळीच मात्र स्क्वेअरला एका हाताने मात्र चेंडू पकडला आणि त्याच ॲक्शनने मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळाली. काय अगदी धावून आला होता, वेगाने धावत आला. चेंडू पकडल्यानंतर चेंडूची फेकी देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली. सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगलने मात्र धावफलक पुढे जातं. 37 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ 38 झाल्या. 38 धावा धावफलकावरती 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. 2 मोठे ब्लास्ट. धावसंख्येला चांगला स्कोअर पाहायला मिळेल. गोलंदाज पाहतो आपण प्रतीक संतेला. गोलंदाजी अगदी अंतिम षटक फेकण्यासाठी आला होता. आणि तर पाहुण्यांचा इथंशी मात्र पाहुणा सांगता येतात या स्पर्धेची. अगदी वेळेत वेळ देऊन आले होते. सकाळच्या सत्रामध्ये फटका चांगला आहे, परंतु गॅप भरपूर मोठा. एका टप्प्याने जाईल बॉल. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अंतिम बॉल असेल, टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. 42 धावा, शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील. राऊंड कार्पेट, फिल्डर डीपमध्ये चांगली फिल्डिंग. सेकंडसाठी कॉल आणि सेकंड देखील कंप्लीट. आणि टोटल पाहायला मिळेल 44 धावा. 45 धावांचं लक्ष असेल समर संघ कोलेगाव समोर. ठीक आहे.
हालो हालो सिक हालो मॉनिटर इकडे कर ना थोडा. हालो हालो सिक हालो थोडस व्हॅल्यूम वाढवा अजून. हालो सिक मॉनिटर चालू आहे का बघ. हालो हालो सिक हालो इको कमी कर आणि थोडासा बेस दे. हालो सिक थोडासा व्हॅल्यूम दे, फक्त थोडासा व्हॅल्यूम दे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद, मुखी एकच नामघोष जगदंब जगदंब. सर्वांना शुभ सकाळ, शिवमय सकाळ, गुड मॉर्निंग. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण पाहताय त्या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ पालीगाव आयोजित ग्रामस्थ मंडळ पाली यांच्या वतीनं सरपंच चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आज आपण स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी पाहतायत. आणि पहिला उद्घाटन सामना रंगतो मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला खोणीसी संघ आणि त्यांच्या अगेर फाईट करतो टीम कोळेगाव संघ. प्रथम बॅटिंग केली, 5 षटकांची लढत आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवत एकूण खोणीसी संघानं 44 धावा बनवल्या गेलेत आणि 45 धावेचं लक्ष ठेवलं. आणि सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली. कोळेगाव संघाची प्रतीक आणि बबलू पाटील ही जोडी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक भूषण ठोंबरेला आपण पाहतोय. दोन्ही टीमला आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळतात. कव्हरच्या दिशेला खेळाडू प्रयत्न करतील. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर. आघात झालाय प्रतीक्षा बॅटमननं. पहिल्या बॉलवरती हा चौकार. आणि श्री गणेश करतोय स्कोरबोर्ड वरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांची लढत आहे आणि 1 षटक हे पॉवर बेस असेल. पॉवर बेसच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला परंतु विकेट किपर बीट झाले. विकेट किपर करणं चुकी झाली आणि बॉल लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. पंचांचा इशारा तो 22च्या स्वरूपानं मिळतायत. या पुन्हा एकदा 4 धावा. विकी ठोंबरे होते. फार कमी चुका पाहायला मिळत असतात विकीकडनं, परंतु प्रचंड वेग देखील होता चेंडूमध्ये आणि बीट झाले. विकी चौकार येतोय. धावसंख्या
बबलू पाटीलच्या बॅटमधनं मी मात्र म्हटलं होतं ना की क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये, अनुभव देखील भरपूर आहे आणि अनुभव सिद्ध करत असताना या फटक्यावरती धावसंख्या पोहोचली ती 22-22 या आकड्यावरती. घरी जाता मॅचमध्ये जिंकण्यासाठी 23 धावेची अर्धा पल्ला पूर्ण करतोय कोळेगाव संघ या मॅचमध्ये. अजूनही विजयासाठी अर्धा पल्ला गाठावा लागेल. हे षटक चांगलं राहिलं होतं परंतु या बॉलवरती षटकार ठोकलाय. शेवटचा बॉल शिल्लक. अजय तयार गोलंदाजी मार्कवरती. घारिवली टीमचे कॅप्टन आपण लगेच या घारिवली संघ म्हटला तर आमचे समालोचक मित्र स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवली गावचा गोडावाज रोशन संते यांचा गावचा संघ पाहायला मिळेल ॲक्शनमध्ये. सॉफ्ट हँडने खेळलेत खेळाडू उपस्थित. एकच धाव ते मिळेल. षटक समाप्त होते दुसरा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23 धावा स्कोरबोर्डवरती. मॅचमध्ये उरल्यात जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल 22 धावेची गरज. कॅप्टन आहे टीम घारिवली संघ. खेळाडू कक्षामधून खेळाडू पोहोचलेत, पाणी घेऊन पोहोचलेत आणि 12 मॅन आपण देखील लक्ष द्यायचं आहे. पाणी घेऊन आपण लगेच वेळेवरती पोहोचा. द्रोण चित्र या ठिकाणी द्रोणच्या साह्यानं चित्र टिपतायत आमचे रोशन फराट ओमसाई MTC या वाहिनीचं आपण कौतुक करूया. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहत आहे त्यांच्याच माध्यमातून हे चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. चला नक्कीच पाळीगावचे आमचे पोलीस पाटील नितीनदादा पाटील हे देखील ऑनलाईन सध्या तरी मॅचचा आनंद घेत आहेत आणि ते शुभेच्छा देत आहेत आमच्या स्पर्धेला. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टॉस करूया आपण. टॉस बॉक्समध्ये जिथे जॉईंट आहे दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आमचे ॲडव्होकेट नरेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेकी. टॉस त्या ठिकाणी करूया आपण. सामना असेल जय गणेश घारिवली विपक्ष गावदेवी उंबारली या दोन संघांमध्ये बिग फाईट लढत. बोलूया मॅचकडे जिथे विद्यमान सामना देखील सुरू आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 22ची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहताय त्या ठिकाणी बबलू पाटील असेल. सेट झाला. एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये आलाय आणि आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आर्यन ठोंबरे. राऊंड द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी बॅक ऑफ द हँड पाहायला मिळतोय. फसवा चेंडूचा वापर केलाय. हवेमध्ये चेंडूची गती कमी केली होती आर्यननं आणि डॉट बॉल आलाय. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टॉस झाला. टॉस जिंकला टीम गावदेवी उंबारली संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जय गणेश घारिवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. राऊंड द विकेट. गती कमी होती बॉलची. लाईन पिकअप केली आणि पाठवलाय बॉलला मिड विकेट सीमा रेखा बाहेर. बबलू पाटीलच्या बॅटमधनं आलाय षटकार. पाहायला मिळाला 6 धाव्यांसाठी. धावसंख्या 29. 29 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा गती कमी केली होती आणि पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर. अजून एक चांगला फटका बबलू पाटीलच्या बॅटमधनं. षटकारानंतर हा चौकार. चौकार येतो आणि धावसंख्या चौकारानं पुढे सरकली. आता विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. 33 वरती पोहोचलाय स्कोर. 12 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. आमच्या सौम्य दाटचा समालोचन कक्षामध्ये आमचे सिनियर समालोचक मोहन सर देखील या ठिकाणी जॉईन असतील. लॉफ्ट हिट ओव्हर पिच बॉल. ताकदीचा योग्य तो वापर. टायमिंग देखील प्रॉपर आणि बॉल वाईड स्ट्रॉंग ऑन.
सीमारेखा बाहेर बबलू पाटील ऑन फायर षटकार. जो मात्र एक इन्फॉर्म खेळाडू आहे, इन्फॉर्म गोलंदाज आहे, परंतु त्याला टार्गेट केले गेले या मॅच मध्ये आणि या निर्णायक षटकामध्ये अतिशय महागडी गोलंदाजी. धावसंख्या षटकारानं पुन्हा एकदा पुढे सरकली आहे 39. 39 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे फक्त 6 धावेची. 8 बॉलचा खेळ शिल्लक असेल आणि 6 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील या स्पर्धेमध्ये असेल. अप्रतिम ही स्पर्धा. अनेक सारी पारितोषिक. नो बॉलचा इशारा जरूर आहे. भीमर चेंडू पंचांनी घोषित केला आहे. नो +4 एकूण मिळतात 5 धावा. स्कोर लेवल होतोय. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. गणेश घारिवली संघ बिग फाईट सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ रेडी राहायचं. आपण लगेच स्थान चेंज केला होता बबलूना. पुन्हा एकदा विकेट किपर बीट. विजय चौकार येतोय. सामना फिनिश. पंचा धावा कशा असेल बॅटकट की 22 बॅटकट असतील आणि सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम कोळेगाव संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. उद्घाटन सामना जिंकतोय आणि हार्डलक टीम खोणी सी संघ. लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय आणि त्यानंतरच मैदानाच्या बाहेर यायचंय. खोडी सी संघाचे कॅप्टन आपण लगेच संपर्क साधायचा आयोजकांशी. मॅन ऑफ द मॅच कडे आम्ही वळणार आहोत. सामन्याचा सामनावीर चला. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्यानं आपण पाहिलं एकूण 35 धावा ठोकल्या या मॅच मध्ये तो बबलू पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच समान करी. यायचंय बबलू पाटील आपण लगेच सामन्याचा सामनावीर.